राज्यातील अनुदानित माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ केली आहे। त्यानुसार माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना घड्याळी तासिकेनुसार 250 रुपये तर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना 300 रुपये मानधन दिलं जाईल। उन्हाळ्यातल्या सुट्टीत गर्दीच्या काळात प्रवाशांना मध्य रेल्वेनं मोठा दिलासा दिलाय। बडनेरा जंक्शन ते नाशिक रोड आणि खंडवा जंक्शन ते सनावद विशेष गाड्यांच्या सेवांचा कालावधी वाढवलाय। या रेल्वे मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते, मात्र या गाड्यांचा कालावधी वाढवल्यामुळे गर्दीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबईतील 12,000 घरांची एप्रिलमध्ये विक्री झाली असून राज्य सरकारला 986 कोटी रुपये महसूल मिळाला आहे। मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये घर विक्रीत काहीशी घट झाली आहे, मात्र असं असलं तरी एप्रिलमध्ये घर विक्री समाधानकारक मानली जाते। रेडी रेकनरच्या दरात वाढ झाल्यानंतरही मुंबईतील घर विक्रीत फारसा बदल झालेला नाहीये। मुंबईनंतर आता पुण्यातल्या घडामोडी बघूयात। टॉप 5। पुण्यातील बहुप्रतीक्षित सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलं। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ वडगावमधील तहसील कार्यालयामध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। आम्ही पाकिस्तान मुर्दाबाद म्हणणार नाही, कारण तो अखंड हिंदुस्थानचा भाग आहे। तेव्हा पाकिस्तानवर हल्ला करून त्याला अखंड हिंदुस्थानात सामील करा, जेणेकरून दहशतवादी राहणार नाही, तशी मागणी यावेळी करण्यात आली। मावळच्या कामशेत ग्रामस्थांकडून शासकीय जागेच्या मोजणीला आलेल्या बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना 200 व्यापारी आणि ग्रामस्थांनी घेराव घातला। नागरिकांना नोटीसच दिल्या नाहीत, ज्यांना नोटीस दिल्यात त्यांचा अतिक्रमणाशी संबंध नाही असं सांगत मोजणीला विरोध केला। त्यामुळे मोजणी न करता अधिकाऱ्यांना हात हलवत परतावं लागले। पुण्यात विशेष तिकीट तपासणी मोहिमेत सर्व स्थानकातून तब्बल 3,60,785 फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली। त्यांच्याकडून 19 कोटी 3,63,860 रुपये दंड वसूल केला। मात्र रेल्वे प्रशासनानं उपाययोजना करूनही फुकटे काही केल्या कमी होताना दिसत नाहीत। ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीनं करण्यात आली।